हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या डे 7 डेली व्लॉगमध्ये. तर आजचा रंग आहे व्हाईट. तर मी थोड्या वेळामध्ये रेडी होणार आहे. तर हे बघा, रुक्मिणी बघा कशी माझं हात चाटत आहे ते बघा. काय तिला आवडतं काय माहिती. तर आता जेवण बनवून घ्यायचं आहे मला. ॲक्च्युली अर्ध झालेलं आहे माझं. तुम्हाला दाखवते काय काय झालेलं आहे. काय लगेच झोपल्याशिवाय काहीच समजत नाही. विरा, ए विरा. विराची जखम ऑलमोस्ट बरी व्हायला आलेली आहे. विरा, हरिणी, ए हरिणी. वीरू, वीरू, काय रे, काय करतोयस? ते बघा, काळ्या पळत पळत आला. काळ्या, गप काळ्या, नको त्याला त्रास देऊस. वीरूला त्रास नको देऊस काळ्या. गप गप गप. रुक्मिणी, हे रुक्मिणी. गुलाब किती छान आलेले आहेत. देसी गुलाब आहे ते. झेंडूची फुलं बघा. ती कशी झोपली बघा रुक्मिणी. रुक्मिणी, काय ग? ए रुक्मिणी, तुझी फ्रेंड कुठे गेली? हा, काळू कुठे? काळ्या, हा, तुझा फ्रेंड कुठे? नाही ग. करते फुलं दाखवायची. ती फुलं पण छान आली. सीताफळ जास्वंदीची फुलं बघा किती आलेली आहेत. तर मी इथं कांद्याची पातीची भाजी करत आहे चण्याची डाळ टाकून. तर मी इथं लाल मिरची आणि लसूण त्याचे मी वाटण करून घेतलेलं आहे. जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे. त्याचं वाटण करून त्यामध्ये आपलं हळद टाकलेलं आहे, चण्याची डाळ टाकलेली आहे आणि कांद्याची पात टाकून मी
नीट मिक्स करत आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचा असेल तरच टाका, पण टाकून बघा तुम्ही, टेस्टला खूप भारी लागते. चव खूप त्याला चांगली येते भाजीला. मला आवडतं म्हणून मी त्यामध्ये गरम मसाला टाकते. त्याची आज वेगळी डिश केलेली आहे, ती तुम्हाला दाखवते मी काय केलेली आहे ते. चला तर मग मम्मींची पूजा चालली ते. मम्मीच्या आज कुठल्या फुलांची माळ करणार आहात? फुलांची का केली ना म्हणून झेंडूचीच. पिवळ्या फुलांची का? झेंडूची पिवळी फुलं नाही केली, बघी केली. तुळजापुरी झेंडू. जे आता आपल्याकडे आहे ते अवेलेबल त्याचीच करायची. आपली घरचीच फुलं आहे ती, शेतातली. हे बघा हे कसं झोपलंय. काळ्या, ए काळ्या, भाषा अंबे तुझ वाचून कोण पूर्वीला आशा. नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. आई राजा उदे उदे महालक्ष्मी मातेचा चांगले. तुळजाभवानी मातेचा चांगले. आई कालबाईचा चांगले. दिवाळी मातेचा चांगले. सदानंदाचा येळकोट नाथ साहेबांचे चांगले. दळोबा देवांचा चांगले. आई राजा उदे उदे उदे. माझी उपवासाची आमटी तर रेडी झालेली आहे. हे बघा आता दाखवते तुम्हाला मी. इथे मी कांदीच्या बटाट्याची भाजी केली, चण्याची डाळ टाकून ती झालेली आहे. चपात्या करायचे. तर वेगळी डिश म्हणजे हे बघा, उपवासाचे मी इथे वडे केलेले आहेत. वरईचं पीठ, काकडी किसून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे आणि ते मळून घेऊन असं थापून त्याचे वडे केलेले आहेत. कालच्या मी ब्लॉगमध्ये जी रेसिपी दाखवली होती ना, तीच रेसिपी रिपीट केलेली आहे मी. फक्त मी काल थालीपीठ थापलेले होते, आज वडे केलेले आहेत. त्यासोबत चटणी केलेली आहे शेंगदाण्याची. ते चांगलं तापलेलं आहे. चांगला तळून घ्यायचा आहे वडा. करायचं तळून द्यायचं. ते बघा अशा प्रकारे मी वडे केलेले आहेत उपवासाचे. टेस्टला खूप भारी लागतात. तर उपवास माझं रेडी झालेला आहे. मी आता नैवेद्याचं ताट भरत आहे, नैवेद्याचं. तर हा माझा लुक आहे आजचा व्हाईट कलर आहे.
कशी दिसते मी तर माझ्या मागे सोयाबीन सुकवत आहेत ताई. इथे पण बघा सोयाबीन सुकवायचं काम चालू आहे. विरू विरू बघा, ए विरू पिझी येतो खाण्यामधून. आता मेडिकलला जायचं आहे मला, लेट झालं आहे. तर मी आले आमचं दुसरं मेडिकल, दिव्य आरोग्य मेडिकलला आलेली आहे. बाहेर खूपच ऊन आहे, कंटाळा आलेला आहे कुठून. आता दाखवते थांबा. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करा आम्हाला. बाय.